Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. बोंदूकराचा डिलीट मोबाईल डेटा रिकव्हर. खराच्या मोबाईलमधून डर्टी सिक्रेट समोर येण्याची शक्यता. खरातने पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटो, व्हिडिओ डिलीट केले होते. नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणी केंद्रीय महिला आयोगाचं पथक 2 दिवस नाशिकमध्ये 4 सदस्य समितीसह एसआयटी पथकाकडून तपास. टीसीएस कंपनीला आयोगाचं पथक आज भेट देण्याची शक्यता. नाशिकमध्ये एकाच वेळेला 6 एसआयटी स्थापन. बोंदूकरा, टीसीएस धर्मांतरण, शालार्थ आयडीसह 6 मोठ्या गुन्ह्यात राज्याकडून विशेष तपास पथकाची स्थापना. टीसीएस कंपनीमधील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी. पोलिसांना गुंगारा देत निदाची मुंब्र्यातील क्लिनिकमध्ये 2दा हजेरी. वारंवार लोकेशन बदलून तपास यंत्रणांना चकवा. टीसीएसकडून राज्यामध्ये नोकर भरती प्रक्रियेला ब्रेक. नाशिक कार्यालयामधील भरती कागदपत्रांची चौकशी होणार. टीसीएसमधील उच्चपदस्थ सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये धर्मांतरणाचा आणखीन एक प्रकार समोर. संशयित आरोपी तंजीर इनामदारला 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. एका विशिष्ट धर्माच्या रिवाजातून दारू पाजून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप. परतवाडा प्रकरणामध्ये आरोपींच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर. 5 पैकी 3 मोबाईलचा डेटा पोलिसांच्या हाती. तपासाला वेग. मोबाईल डेटामधून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आरोपी अयान अहमदला घेऊन पोलिसांकडून स्पॉटचा पंचनामा. कॅफे हॉटेलमध्ये कसून चौकशी सुरू. परतवाडा प्रकरणातील आरोपी अयानचे कारनामे उघड. 8हून अनेक मुलींना जाळ्यामध्ये ओढल्याची भीती. ब्लॉगर असल्याची बतावणी करून मुलींशी मैत्री करायचा. पोलीस तपासामध्ये धक्कादायक खुलासे. नवनीत राणात जातीय विष पेरण्यासाठी पोचलेली विषवल्ली. राणांसह बोंडेंवर गुन्हा दाखल करा. लोकांनी निवडणुकीमध्ये जिरवली तरी शुद्धीवर येत नाही. राणांचा एकेरी उल्लेख करत विजय वडेट्टीवारांची टीका. भाजपच्या 149 उमेदवारांमध्ये केवळ 15 महिला तर राज्यामध्ये 39 मंत्र्यांमध्ये केवळ 4 महिला मंत्री. महिला आरक्षण विधेयकावरून अंजली दमानी यांचं ट्विट. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधकांवरील टीकेला आकडेवारीनिशी प्रत्युत्तर. अजित पवार विमान अपघात प्रकरणामधील कर्नाटक पोलिसांचा 0 एफआयआर. आता महाराष्ट्र सीआयडीकडे वर्ग. दादांच्या विमान अपघात प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही. तपासाची व्याप्ती वाढणार. सोन्याच्या जेजुरीसारखी बारामती घडवली. आम्ही ती जपणारच. दादांच्या आठवणीमध्ये आजही बारामतीकरांच्या डोळ्यामध्ये अश्रू. बारामती स्पोर्ट्स क्लब परिसरात मॉर्निंग वॉकच्या वेळेला सुनेत्रा पवारांचा नागरिकांशी संवाद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा दौऱ्यावर. जिल्हा परिषदेच्या 15 नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करणार. शक्तीप्रदर्शनातून भाजपला आव्हान देणार. मोबाईलवर रील बनवण्याच्या नादामध्ये समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात. बस चालक आणि क्लीनर रील बनवत होते. अपघातामध्ये 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू. 20 ते 25 प्रवासी जखमी. बुलढाण्याच्या मेहकर टोलनाक्याजवळची घटना. अक्षय तृतीया महागली. सोन्याचा भाव 1,57,000 तर चांदी 2,67,000 पार. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला ग्राहकांमध्ये सोनं खरेदीचा उत्साह. अक्षय तृतीयेनिमित्त मंदिर देवस्थानं गजबजली. मुंबईतील मुंबादेवी, पुण्यातील दगडूशेठ आणि गणपतीपुळ्याच्या बाप्पाला आंब्याची आरास. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.